विठ्ठलवाडी टाकेवाडी गावांना जोडणारा सिमेंट पूल हा 7 मे रोजी रात्री कोसळला होता। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या छोट्याशा लोखंडी पुलाची पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिक वापर करत होते। मात्र हा पूल देखील नागरिकांना ये-जा करण्यासाठी धोकादायक झालाय असे स्थानिक ग्रामस्थ यांनी म्हटलंय। 8 दिवसांपूर्वी टाकेवाडी विठ्ठलवाडी गावांना जोडणारा सिमेंट पूल पडल्यानं या ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। दळणवळणाचे मार्ग बंद झालेत। नागरिकांना पर्याय व्यवस्था असणाऱ्या लोखंडी पुलावरनं मोठी वाहनं ये-जा करू शकत नाहीयेत। तसेच एका वेळी या पुलावरनं एकच दुचाकी जाते, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। तसेच लहान मुलांना शाळेमध्ये जाताना देखील भीती आहे। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर नवीन पूल उभारून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जाते। माझं नाव प्रवीण शिवाजी चिखले। माझा चिकूचा व्यवसाय। या पुलामुळे माझ्या जवळजवळ 8-10 दिवसामध्ये 2-2.5 लाख रुपयाचं नुकसान झाले। मुलांना नेता येत आणता येत नाही। जवळजवळ 15 ते 17 मुलं कामाला आहे माझ्याकडं। मालसुद्धा काढता येत नाही आणि माल ट्रान्सफर करता बी येत नाही। त्यामुळं याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि पर्याय व्यवस्था चांगली करून द्यावी ही विनंती। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव।